तर आजपासून मी स्टार्ट करणार आहे गेनिंगसाठीचा जो पण वर्कआउट प्लॅन असतो की वर्कआउट कसा असला पाहिजे किंवा वर्कआउट काय असला पाहिजे, सिलेक्शन कसं करायचं, कोणतं व्हेरिएशन यूज करायचं. तर आज आपला पहिला दिवस आहे. तर आपला वर्कआउट असणार आहे बॅक बायसेप. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बॅकमध्ये असे कोणते व्हेरिएशन्स घ्यायचे ज्यामुळे तुमचं बॅकला पूर्णपणे व्ही शेप येईल किंवा अशी प्रॉपर एकदम मॅसिव्ह बॅक दिसेल. त्यासाठी काय काय एक्सरसाइज लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बॅकमध्ये आपला पहिला वर्कआउट असणार आहे तो म्हणजे बेंट ओव्हर रो. बेंट ओव्हर रो ही एक कंपाऊंड मुवमेंट आहे. यामध्ये कसं होतं, तुमचे भरपूर सारे मसल्स त्यामध्ये एंगेज होतात किंवा पूर्णपणे बॅकची जेवढी पण सगळी हे आहेत मसल्स आहेत ते सगळे एका वेळी ऍक्टिव्ह होतात. म्हणून सगळ्यात पहिली मुवमेंट जर असेल तर ही कंपाऊंड मुवमेंट आहे बेंट ओव्हर रो. ही पहिल्यांदा ऍड करायची सगळ्यात पहिला. त्याचे आपण 4 सेट करायचे 15 रेपिटेशनचे. हळूहळू प्रत्येक सेटला आपण वेट वाढवत जायचं. पहिला सेट आहे 20 रेप्स मारायचे. हा वॉर्म अप सेट राहील. हा वॉर्म अप सेट राहील. सगळ्यात पहिला ही मुवमेंट ऍड करायचीच वर्कआउटमध्ये, कारण ही कंपाऊंड मुवमेंट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मुवमेंट आहे बॅक एक्सरसाइजमध्ये. पूर्णपणे सगळे बॅकचे मसल्स ऍक्टिवेट होतात. त्यामुळे बेंट ओव्हर ही पहिली वर्कआउट असला पाहिजे. दुसरी मुवमेंट ही आहे ती आपली असली पाहिजे लॅट पुल डाऊन. ही एक वर्टिकल पुल आहे. आता यामध्ये मेन मसल्स कुठला वर्क होतं, हा जो आहे, जो हा असं केल्यानंतर हे जे विंग्स ते साईडला पूर्ण बाहेर येते. आपल्याला काय मसल्सचं नाव आहे त्याला विंग्स म्हणतो आपण आपला. त्या मसल्ससाठी जे आहे ते वर्टिकल पुल, ते झालं वर्टिकल पुल. आणि आपण जे बेंट ओव्हर केलं ते हे वालं जे पुलिंग होतं ते हॉरिझॉन्टल पुल होतं. दुसरा एक्सरसाइज आपला असणार आहे की लॅट पुल डाऊन. याचे पण सेम 4 ते 5 सेट करायचे. पहिला सेट वॉर्म अप राहील, त्यानंतर ते हेवी सेट करायचे. यामध्ये कसं आपल्या शोल्डर वेटपेक्षा थोडंसं वाईट पकडायचं. जास्त पण असं इथं पकडायचं नाही किंवा इथं पकडायचं नाही. आपली शोल्डर लाईन इथं बरोबर पकडायचं. याचे पण 20 रेप्स मारायचे. बॉडी यामध्ये अशी मूव्ह करायची नाही, उगाच असं झोपा घ्यायचं नाही. बॉडी स्टेबल ठेवायची, थोडंसं बॅक आर्च करायचं, फक्त स्ट्रेट लाईन मध्ये पुल करायचं. उगाच त्याच्याबरोबर असं खेळत बसत नाही तुला. एकदम शांत, फक्त बॅक आर्च ट्विस्ट करायची, लॅट्स पूर्ण ओपन. आता हे जे आहे हे हॉरिझॉन्टल पुल आहे. याला वेगवेगळ्या मशीन्स तुमच्या जिममध्ये असू शकते. हे कोण रोईंग म्हणते, कोण सपोर्टेड रो म्हणते, कोण व्हर्टिकल रो म्हणते, असे वेगवेगळे याची नाव आहेत. तर हे मशीन असते यामध्ये. हे आपलं तिसरं राहणार. तर हे हॉरिझॉन्टल पुल आला. याचे पण 3 ते 4 सेट घ्यायचे. पहिला सेट असं वॉर्मअप घ्यायचा 20 रेपिटेशनचा. त्यानंतरचे जे 3 सेट आहेत ते मेन सेट असणार आहेत, त्यामध्ये फुल हेवी घ्यायचे. पण फॉर्म अँड टेक्निक प्रॉपर करायचं. म्हणजे उगाच वेट हेवी लागले आणि झुला लागले, जात नाही, हाफ रेंज जाते असं असेल तर वेट कमी करायचं. प्रॉपर जर तुमचं रेंज ऑफ मोशन प्रॉपर असेल तरच वेट त्यामध्ये वाढवत जायचं. आता आपला एक्सरसाइज असणार आहे नेक्स्ट वन आर्म रो. वन आर्म रो करताना तुम्ही एकतर बेंचवरती मारू शकता किंवा मारू शकता. मोस्टली बेंचवरती का मारायचं, कारण हा एक्सरसाइज परफॉर्म करताना तुमची बॅक ही फ्लोअरला पॅरलल पाहिजे, म्हणजे पूर्णपणे अशी आडवी पाहिजे. अशी नको, कारण त्यामध्ये प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन 100% होत नाही. त्यामध्ये सगळे मसल ॲक्टिवेट होतात. त्यामुळे बॉडी फ्लोअरला पॅरलल ठेवायची, डंबल घ्यायचा, बॅक आर्च ठेवायची आणि हे पुल करायचं. पूर्ण हात खाली सोडायचा, पूर्ण पुल करायचा. हे वन आर्म रो. त्याचे 3 सेट करायचे. पहिला वॉर्म सेट राहील, त्यानंतर ते मेन 2 सेट. त्यानंतर साईड चेंज. नेक्स्ट वर्कआउट आहे तो वर्कआउट आपला डंबल श्रक्स आहे. श्रक्स म्हणजे कोणता हे, आता भरपूर जणांना असं कन्फ्युजन आहे की डंबल श्रग्स हा वर्कआउट शोल्डरमध्ये घ्यायचा की बॅकमध्ये घ्यायचा. तर श्रग्स हा वर्कआउट ट्रॅपेजियससाठी आहे. ट्रॅपेजियस म्हणजे कोणता मसल, हे जे दिसते ते आपण कॉलर म्हणतो याला. या मसलसाठी ट्रॅपेजियससाठी हा वर्कआउट आहे. आता हा मसल बॅक मसलमध्ये येतो.
शोल्डर मसलमध्ये येत नाही. शोल्डरचे 3 मसल आहेत, एक अँटिरियर आहे, एक मिडल आणि एक रेडियलचा. तर त्यामध्ये ट्रॅपेजियस आहे तर कनेक्ट आहे, पण हा बॅकचा वर्कआउटमध्ये इन्व्हॉल्व होते, म्हणून आपण हा एक्सरसाइज बॅकमध्ये घ्यायचा. तर परफॉर्म कसा करायचा, हा स्ट्रेट उभे राहायचं, बॅक आर्च ठेवायची, कॅपला रिट्रॅक्ट करायचं म्हणजेच माग घ्यायचं, मान थोडीशी खाली ठेवायची आणि फक्त एल्बो स्ट्रेट टू 1 2 अपडाऊन मुवमेंट करायची फक्त. त्यामध्ये एल्बो उचलायचं नाही, बेंड करायचं नाही, स्ट्रेट बनवून फक्त हे 1 2 वर खाली करायची, मान थोडीशी यामध्ये खाली ठेवायची. हा एक्सरसाइज कशासाठी आहे, ट्रॅपेजियस मसलसाठी. आणि ट्रॅपेजियस मसल हा शोल्डरमध्ये येत नाही, शोल्डरचे 3 मसल्स आहेत. ॲज अ बिगिनर एवढे वर्कआउट तुम्हाला बॅकसाठी सफिशियंट आहेत. यामध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट कसं करायचं, की यामध्ये थोडंसं रेपिटेशन्स वाढवायचे, वेट वाढवायचं आणि तुमचं फॉर्म अँड टेक्निक जे आहे ते फक्त थोडंसं चांगलं करायचं. त्यानंतर बॅकबरोबर बायसेप्स घ्यायचा, सिंगल मसल अजिबात मारायचं नाही कधीच. बॅक घ्यायचा, परत उद्या बायसेप मारायचं, कारण बॅकमध्ये बायसेप हा इन्व्हॉल्व होतो, त्यामुळे बॅकनंतर बायसेप मारायचं. बॅकचे 4 ते 5 व्हेरिएशन घेतले तरी चालतात आणि त्यानंतर बायसेपचे 3 व्हेरिएशन फक्त घ्यायचे. तर बायसेपला काय काय घ्यायचं, पहिला आहे तो आपला डंबेल कर्ल, सगळ्यांना माहितीच आहे डंबेल कर्ल. त्यामध्ये स्ट्रेट उभं राहायचं आहे, स्ट्रेट उभं राहायचं आणि फक्त पहिला सेट हा दोन्ही हातांनी घ्यायचा आहे, कॉम सेट म्हणून बोर्ड आर्म्स यूज करायचं. डंबेल मारताना असा मारायचा, असा फिरवून मारायचा, हे पण कन्फ्युजन असतं. डंबेल हा बायसेपवर परफॉर्म करताना फिरवूनच घ्यायचं, म्हणजे असा कर्ल करून असा घ्यायचा, कारण यामध्ये बायसेपचा हा जिथला जो मसल आहे बायसेप हा पण इन्व्हॉल्व होतो त्यामध्ये, त्यामुळे हा असा घ्यायचा. फिरून पहिला सेट दोन्ही हाताने घेतलं तर चालतं आणि ज्यावेळी यानंतर हेवी घेणार त्याच्या टाकायचे फिरवूनच घ्यायचा, पण सिंगल तो हेवी. आता बार्बेल रूममध्ये कसं आहे, प्लेन बार घ्या किंवा इझेड बार घ्या, म्हणजे झिगझॅग बार, कोणता पण बार घ्या. आम्ही रिकामा मारून दाखवा लागले फक्त. हा बार आहे, हा पकडला, हात पूर्णपणे खाली सोडायचा आणि फक्त स्ट्रेट अप स्ट्रेट अप, उगाच असं झुलत बसायचं नाही अजिबात. फक्त हे एल्बोचं एक्सटेन्शन पूर्ण झालं पाहिजे, म्हणजे पूर्णपणे हात खाली गेले पाहिजे, पूर्ण वरती आले पाहिजे. 1 2 साईड बार 1 2 हे पूर्ण गेलं पाहिजे फुल पेज. वरती येताना फास्ट यायचं, खाली येताना स्लो जायचं. हाफ रेंज अजिबात मारायचं नाही, हाफ जात असेल तर वेट कमी करायचं. बायसेपला उगाच हेवी मारत बसत नाही, हेवी मारल्यानंतर बायसेप काय वाढत नाही. बायसेपचा तिसरा एक्सरसाइज घ्यायचा तो म्हणजे रिव्हर्स कर्ल. रिव्हर्स कर्ल कसा आहे, हा एक्सरसाइज जे आपण फोरआर्म्स मारतोय, सॉरी जे आपण हॅमर कर्ल मारतोय त्याचाच एक्सरसाइज सेम आहे, फक्त रिव्हर्स कर्लमध्ये चांगलं कॉन्ट्रॅक्शन होतं मसलचं, त्यामुळे रिव्हर्स कर्ल हा माझा फेवरेट मसल आहे. सेम फक्त हात उलटे पकडायचे तसे आणि फक्त लिफ्ट करतो, पूर्ण रेंज ऑफ मोशनमध्ये अपडाऊन झालं पाहिजे. आता या एक्सरसाइजमध्ये कोणता मसल वर्क होतोय, हा जो इथलावाला मसल आहे हा पण बायसेपचाच एक पार्ट आहे. हा इथून आहे असा, तो इथून वरती कनेक्ट आहे. सो हा मसल आहे, तो हा मसल यामध्ये डेव्हलप होतो, रिव्हर्स कर्ल हॅमर यामध्ये.